सीमाच्या केसांमध्ये खूप उवा होत्या आणि याचं कारण होतं की वेळोवेळी केस न धुणं आणि केसांची निगा न राखणं. तिची ही सवय मोठी झाली तरी सुद्धा सुटली नव्हती. आता ती कॉलेजमध्ये गेली तरी तिची मैत्रीण होण्यासाठी कोणी तयार नव्हतं. ती सगळ्या मुलींची नावडती होती. अगं मेघा, मला जरा तुझं हेअर ब्रश दे ना, मी माझा घरीच विसरून आले. ना बाबा ना, तुझ्या केसांमध्ये एवढ्या उवा आहेत, मी माझा ब्रश कधीच देणार नाही तुला. चल ज्योती, आता कॉलेज आपलं संपलेलं आहे, आपण जाता जाता मस्त पाणीपुरी सुद्धा खाऊयात. सीमाच्या केसांमध्ये उवा असल्यामुळे ती नेहमीच अशी अपमानित व्हायची, पण तरीही ती काही सुधरत नव्हती. सीमा, अगं सीमा, केस धुवून हा टॉवेल तू असाच तिथे टाकून दिलायस? हो आई, ते डोकं खूप खाजत होता ना, म्हणून केस धुतले आज. अगं तो सगळा टॉवेल उवांनी भरलाय. डोकं तर खाजणारच, हजारदा सांगून झाले ते केस नीट साफ करत जा म्हणून, पण तू ऐकलंस तर खरं ना? कळतच नाही तुझ्या डोक्यातल्या उवा कधी जाणार ते. वृंदा, लवकरात लवकर हिच्या डोक्यातल्या उवा काढून टाक, नाहीतर म्हातारी माणसं म्हणतात लग्नानंतर त्या उवा पण अजून वाढतात, मग त्यांना काढून टाकणं अजून मुश्किल होऊन बसतं. हे काय आजी, हे असलं काही नसतं बर का, तू उगाच मला घाबरवतीयस. सीमाच्या आजीला वाटत होतं की काहीतरी करून तिने आपल्या केसांची काळजी घ्यावी, पण ती एका कानाने ऐकायची आणि दुसऱ्या कानाने सोडून द्यायची. आकाश नावाच्या मुलाबरोबर सीमाचं लग्न ठरलं, पण लग्नाच्या दिवशी सुद्धा सीमाचा हात सतत आपल्या केसांमध्ये जायचा. काय करू, या उवाना रेल्वे सारखे नुसते इकडून तिकडून धावतायत. हे सगळं घातल्यामुळे मला नीट खाजवता सुद्धा येत नाहीये. अगं नका फिरू ना अशा. सीमा, आकाश, एकमेकांच्या गळ्यात हार घाला आता. काय झालं सीमा, तू सारखी सारखी तुझं डोकं का खाजवतीयस? माहित नाही, मला ह्या केसांमधल्या पिना टोचतायत खूप. किती वेळा हिला सांगितले की केसांची नीट काळजी घे, नाहीतर त्या उवा अशाच वाढत राहतील, पण ही पोरगी ऐकेल तर शपथ. आता लग्नानंतर कसं होणार आहे देव जाणे. सीमाचं लग्न होतं, पण ती नेहमी आपलं डोकं आपल्या पदराने झाकून घ्यायची. सीमा, अगं खरंच तू खूप संस्कारी मुलगी आहेस, पण आपल्या घरात तू डोक्यावर पदर नाही घेतलास तरी चालेल. आपल्या घरात असं कसलंही बंधन नाहीये. आई, मला डोक्यावर पदर घेतलेलं आवडतं. सीमा जेव्हा आपल्या खोलीत जायची तेव्हा आकाश झोपल्यानंतर ती आपलं डोकं अगदी मनसोक्त खाजवायची आणि मग बाथरूम मध्ये जाऊन फणी घेऊन आपले केस विंचरत राहायची. ती फणी तिला तिच्या आईनेच पर्समध्ये ठेवायला दिली होती. 2-3 दिवस तर चांगले गेले, पण एक दिवस आकाश अचानक ओरडू लागला. आई, माझं डोकं खूप खासतंय ग, मला वाटतं काहीतरी किडा फिरतोय माझ्या डोक्यामध्ये. काय किडा? बघू दे बरं मला जरा तुझे केस. हे भगवान, आकाश, अरे तुझ्या डोक्यात 2 उवा फिरतायत. उवा? असं कसं काय होऊ शकतं आई? आपल्या घरात तर कोणाच्याच डोक्यात उवा नाहीयेत. आई, तुझ्या केसांमध्ये पण एक ऊ फिरतीये वाटतं. तुझ्या पांढऱ्या केसांमध्ये ती साफ दिसून येतेय. काय? काढ बरं जरा. आकाश आणि त्याच्या आईच्या डोक्यातही उवा होतात. त्या दिवशी तर हे सत्य लपलं जातं, पण एक दिवस घरात कीर्तन सुरू होतं. सगळेजण त्यात सहभागी झाले होते. सीमाने घाबरत घाबरत आपल्या डोक्यावरचा पदर काढलाच नव्हता, पण हवेमुळं तिच्या डोक्यावरचा पदर खाली पडतो. तेव्हाच एका बाईची नजर सीमाच्या डोक्यावर पडते. अरे देवा, सुषमा, अगं तुझ्या सुनबाईच्या डोक्यामध्ये किती उवा दिसताय. छी 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 छी. रामा रामा, ही उवानवाली सून आहे सुषमाची. खबरदार, माझ्या सुनेबद्दल एक शब्द जरी बोललीस तर. होतात कुणाकुणाच्या डोक्यात उवा. एवढं काय झालं त्याच्यात आरडाओरडा करायला? तुझ्या लेकी सुनांच्या डोक्यात कधी उवा झाला नाहीत का ग? उगाच माझ्या सुनेला बोलतीयस ते. आई किती चांगल्या पद्धतीने मला सपोर्ट करताय. खरं सांगायचं तर ही चूक माझीच आहे. मी जर माझ्या केसांची नीट काळजी घेतली असती तर या उवा झाल्याच नसत्या माझ्या केसात. मग आईनं सुद्धा असं अपमानित व्हायला लागलं नसतं. मी आता माझ्या केसांची नीट काळजी घेईन. मी आईंवर अशी वेळ परत येऊ देणार नाही. दुसऱ्याच दिवशी सीमा स्किनच्या डॉक्टरांकडे गेली आणि काही औषधं, तेल, शॅम्पू घेऊन तिने आपली ट्रीटमेंट सुरू केली. नियमितपणे उपचार केल्यामुळे सीमाच्या डोक्यातल्या उवा आता खूप कमी झाल्या होत्या आणि एक दिवस असा होता की तिच्या केसांमध्ये एकही ऊ शिल्लक राहिली नव्हती. तिचे डोकं आता उवांपासून पूर्ण सुरक्षित होतं. थँक्यू डॉक्टर, आज तुमच्यामुळे माझ्या केसांमधल्या सगळ्या उवा निघून गेल्या. खरंच माझं तर खूप डोकं दुखायचं, कायम बेचैन असायची मी. सीमा खूप खुश होती. आज तिने आपल्या डोक्यावर पदर घेतलेला नव्हता. ती आता अगदी मानाने आपले केस मोकळे सोडून घरात वावरत होती. हे बघून सीमाचा नवरा आणि सासूबाई खूप खुश होते. सीमाच्या आईला आणि आजीला जेव्हा ही गोष्ट कळते तेव्हा त्याही सुटकेचा निश्वास सोडतात की शेवटी सीमाला केसांच्या काळजी घेण्याबद्दलचं महत्त्व कळालं आणि ती या उवांपासून मुक्त झाली. हाय, मी आहे शायनी. जर तुम्हाला मला असंच पाहायला आवडत असेल तर हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि हो, हा चॅनलही सबस्क्राईब करायला विसरू नका.